लोकांनी जो आमचे सगळे बहादूर शिवसैनिक होते त्यांनी काल रात्री कुणाल कामराची जो स्टुडिओ आहे त्याचा कार्यक्रम केला आणि कामरानी आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्यावर जो एक खालच्या लेवलची टिप्पणी केली, त्यांचा जो चरित्र हनन केला, त्याच्या विरोधात जो कारवाई केली आमच्या शिवसैनिकांनी, त्यांना पोलिसने अटक केला. आता कोर्टमध्ये त्यांची जामीन झालेली आहे. थोड्याच वेळात ते सुटणार, पण कुणाल कामरा सुटू शकत नाही. आता तर कुठे आहे आम्ही शोधत आहोत. कोणी सांगतो आम्हाला की तो पांडिचेरीमध्ये आहे, कोणी सांगितलं की हैदराबादमध्ये आहे, कोणी सांगतो तामिळनाडूमध्ये आहे. जिकडेही असणार आमचे शिवसैनिक जाणार त्यांच्या मागे, कारण शिवसैनिकांची जो भावना आहे खूप तीव्र आहे. ते सगळे शिंदे साहेबांवर जबरदस्त प्रेम करतात आणि ते प्रेमाच्या पोटीने त्यांच्यावर ज्या प्रकारची टिप्पणी झाली आहे, सगळे शिवसैनिक संतप्त झालेले आहेत आणि आता ते कुणाल कामरावर सोडणार नाही. आमची एकच मागणी आहे की कुणाल कामरानी संपूर्ण देशात शिंदे साहेबांची माफी मागावी. त्यांना शिंदे साहेबांवर अशी घाणेरी टीका करण्यासाठी मातोश्रीमध्ये राहणारे लोकांनी जो पैसे दिले त्याच्या बद्दल खुलासा करावा. संजय राऊत आणि उबाठाच्या लोकांनी त्यांना कसल्या प्रकारची मदत केली आणि त्यांचा अजेंडा फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाने आणि स्टँडअप कॉमेडियनच्या नावाने त्याने जो चालवला आहे, आम्ही त्याचा विरोध करत आहोत आणि करत राहणार जोपर्यंत कुणाल कामरा माफी मागत नाही आणि सत्य परिस्थिती आमच्या समोर ठेवत नाही. स्पष्ट आहे की कुणाल कामरा आणि उबाठाचे जो प्रवक्ते आहेत संजय राऊत त्यांचा एक संबंध आहे खूप. आज सकाळी मी त्यांचा जो फोटो आहे तो रिलीज केलेला आहे, मीडिया समोर दाखवलेला आहे आणि बहुतेक संजय राऊतनी त्यांना हा अजेंडा दिला की तुम्ही शिंदे साहेबांना गद्दार सांगा. असा असतो, तुम्ही व्यंग करू शकता, राजकीय लोकांवर व्यंग होतो आणि आम्ही सहन पण करतो, पण तुम्ही कोणाला गद्दार सांगू शकत नाही. गद्दार फक्त व्यंग नाही आहे, हा एक सिरियस अलिगेशन आहे. तुमचा कोणीही अधिकार दिला नाही शिंदे साहेबांवर गद्दारच्या अलिगेशन लावण्याचा. शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत, लाडका भाऊ आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने महाराष्ट्राने एक जबरदस्त असा प्रतिसाद दिला आणि असा मेसेज दिला की 2022 मध्ये जे त्यांनी केलं तो खरा होता आणि त्याच्यामध्ये काही चूक नव्हता. अशी परिस्थिती जेव्हा उबाठावाले एकदम निवडणुकीमध्ये परास्त झाले, त्यांच्या हातात काही नाही, त्यांनी कुणाल कामराला पुढे केलेला आहे. असा कुणाल कामराला मातोश्रीवरून पैसे भेटले आणि ते पैशाच्या आधारावर त्यांनी शूटिंग केले, रेकॉर्डिंग केले आणि आमच्या विरोधात, आमच्या नेत्याच्या विरोधात असा एक प्रचार करतात. याचा आमचा विरोध आहे. तो आव्हान तो कुठे आहे ज्याला आम्हाला शोधून द्या, फिर आम्ही सांगणार तो कुठे पण असणार, आमचे लोक तिकडे जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.